नरेंद्र दाभोळकर 20 ऑगस्ट 2013ला मॉर्निंग वॉकला गेलेले असताना पुण्यात सकाळी 7:20 2 हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली। त्यानंतर 5-6 महिने सतत पुणे पोलिसांवर अकार्यक्षमतेचा आरोप होत राहिला, पण तरीही तपास शून्यच। 20 जानेवारी 2014ला पुणे पोलिसांनी 2 संशयितांना पकडलं, पण त्यांच्याकडून काहीच सुगावा लागला नाही। सरतेशेवटी तिरोडकर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टानं दाभोळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयनं करावा असा निर्णय दिला। दरम्यान राष्ट्रवादीची कल्पनागिरी हत्या प्रकरण देखील आपल्या समोरच आहे। तिची हत्या करून तिचा मृतदेह तलावात फेकून देण्यात आला होता। या प्रकरणी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेंद्रसिंग चव्हाण आणि सदस्य समीर किल्लारीकर या दोघांना अटक करण्यात आली। त्यानंतर श्रीरंग ठाकूर या तिसऱ्या संशयिताला पकडण्यात आलं, पण पुढे तपास नाही झाला। 26 मे 2009ला काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची हायवेवर गाडी थांबवण्यात आली आणि गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली। यातले प्रमुख संशयित आरोपी पद्मसिंह पाटील जामिनावर सुटून आले आणि त्यांनी लोकसभाही लढवली। या सगळ्या प्रकरणात राजकीय आणि सामाजिक व्यक्ती असल्यानं त्यांच्या हत्येचा तपास तडीस लागलेला दिसत नाही। याची कारणं काय? या उलट जिथं सामान्य प्रकरण आहेत आणि ज्यात कुणा राजकीय किंवा राजकारणाशी संबंधित व्यक्तींचा संबंध असलेल्यांवर आरोप नाही, तिथं मात्र पोलिसांनी तपास जलद गतीनं केलेला दिसतो। उदाहरणादाखल आपल्याला एस्तर अनुया किंवा मॉडेल मारिया सिसाय राज प्रकरण असू देत, किंवा डोंबिवलीतलं संतोष वोरा हत्या प्रकरण पाहता येईल, ज्यात तपास योग्य पद्धतीनं झाला आणि आरोपींना शिक्षा होऊन प्रकरण तडीस लागलं। पोलीस किंवा तपास यंत्रणा कायमच राजकीय दबावात काम करत असतात असे आरोप याआधीही होत राहिले, पण सामान्य प्रकरणात तपास लागतो। त्या तुलनेत जलद गतीनं आणि गांभीर्यानं जर राजकीय व्यक्तींचा समावेश असलेल्या प्रकरणांचा तपास झाला तर नक्कीच सत्य समोर येऊ शकतं, पण तसं का होत नाही हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।